ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ऑलरेडी जे रेडीमेड बॅटर असतं ना, ते टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बीटरूट थोडेसे कट करून टाकले. तर मला आज बनवायचा होता बीटरूट डोसा आणि लास्ट टाईमही मी बनवलेला. तुम्हाला मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये. तर त्यावेळेस काय झालं मी ना जेव्हा बीट कट करून मिक्सरमधून बारीक करून घेतले ना, त्यावेळेस थोडेसे ते बारीक झाले नव्हते. मग मी पाणी टाकलं आणि ते आणखीन बारीक केलं. तर पाणी टाकल्यामुळं बॅटर ऑलरेडी माझं जास्तच पातळ झालं. त्याचा डोसा मी व्यवस्थित म्हणजे कसाबसा बनवला. पण इडली मात्र छान बनलीच नाही कारण की ती जास्तच पातळ बॅटर झालं होतं. म्हणून मी ह्या वेळेस काय केलं, मी स्टार्टिंगलाच दाखवलं. ऑलरेडी त्या जे काही बीटरूटचे तुकडे होते ना, त्यामध्येच थोडंसं बॅटर टाकलं आणि ते मिक्सरमधून फिरवून घेतलं. त्याच्यामुळं काय झालं, पाणी वगैरे ॲड करायची गरज पडली नाही आणि माझं बॅटर तुम्ही पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ती. तर अशा प्रकारे जर असेल, तर आपण याचा इडली आणि डोसा दोन्ही छान प्रकारे बनवून घेऊ शकतो. हे लास्ट टाईम जेव्हा मी बीटरूटचा डोसा बनवला आणि इडलीसुद्धा बनवली, त्यावेळेस मला थोडंसं जाणवलं आणि ह्यावेळेस मी असं काहीसं थोडंसं वेगळं ट्राय करण्याचा प्रयत्न केला. तर ह्यावेळेस माझा खूप छान असा डोसा बनलेला आहे. तर डोसा म्हटलं की चटणी पाहिजेच. तर ओलं थोडंसं खोबरं होतं, ते मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आणि त्याला तडका दिला. तर मुलांना ना नुसता डोसा वगैरे नाही आवडत. म्हणजे शक्यतो तरी ईशान नुसता डोसा खात नाही. त्याला चटणी पण हवी असते. म्हणून अशी काहीशी माझी चटणी पण रेडी झाली. बॅटर ऑलरेडी रेडी केलेलं होतं. तर म्हटलं फटाफट डोसे बनवून घ्यावे आणि मुलांच्या टिफिनसाठी आणि नाश्त्यासाठी असा काही आजचा हा नाश्ता होता. तर तुम्ही पाहू शकता बीटरूटचा हा डोसाचं आहे. तो मी कशाप्रकारे बनवते. आज काही इडली बनवणार नव्हती, कारण की बॅटर थोडंच होतं आणि त्यात फक्त मग मला डोसेच बनवायचे होते, जे की टिफिनला देण्यासाठी. रियानला ॲक्चुअली जास्त काही आवडत नाही बीटरूटचा डोसा, म्हणून त्याच्यासाठी व्हाईट म्हणजे जो नॉर्मल डोसा असतो तोच बनवणार होती. ईशानसाठी माझा मात्र बीटरूटचा हा डोसा होता. तर तो एकदम छान आणि शिवाय मी लोखंडाच्या तव्यावरच बनवते. त्याच्यासाठी काही असा स्पेशल तवा नाहीये माझ्याकडे, तरीसुद्धा इतका छान हा डोसा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त चिटकला नाही, काही नाही. एकदम मस्त हा डोसा आपला रेडी झालेला आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर करा. थँक यू.